बात निकली है तो दूर तक जाएगी. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा लेटर बॉम्ब. जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. पुण्यातील गायत्री कोल्ड स्टोरेजला दरवाढ संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनीच दिली तेव्हा गैरकारभार दिसला नाही का, असा सवाल करत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी निवेदन प्रसिद्धीस देऊन गोकुळ दूध संघाच्या कारभारावर लेटर बॉम्ब टाकला आहे. व्यंकटेश्वरा ट्रान्सपोर्टकडून घोटाळा झाला असेल तर 5 वर्ष गोकुळमधील सत्ताधारी झोपा काढत होते का, असा प्रश्न देखील उपाध्यक्ष पाटील यांनी निवेदनातून उपस्थित केला. असे खोटे आरोप करून आपले पाप झाकले जाईल असे वाटत असेल तर तो गैरसमज येणाऱ्या काळात दूर केला जाईल असेही त्यांनी सांगितले. तसेच वैयक्तिक आरोप करून किकवी जागा खरेदी करत पडलेला ढपला पचवला जाईल असे समजू नये, असा इशारा उपाध्यक्ष पाटील यांनी दिला आहे. संघात सध्या कुणाच्या नावाने किती टँकर आहेत, कुणाचे पै पाहुणे अधिकारी आहेत, कुणाचा जावई दुसऱ्याच्या नावाने एजन्सी चालवत आहे, पशुखाद्य वाहतुकीचा ठेका कोण घेत आहे, संघात कोणी गाडी भाड्याने लावली आहे, ताराबाई पार्कातील कोणता अधिकारी पैसे गोळा करतो, कोण एजंट म्हणून काम करतो, कुणी संघाच्या पैशाने हॉटेल बांधली याची आपल्याला माहिती असून बात निकली है तो दूर तक जाएगी, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. तानाजी पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानंतर पुन्हा गोकुळचं वातावरण जोरदार तापणार असं चित्र दिसतंय. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.